नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आकृत्या मोजणे स्वाध्याय 8.4. प्रश्न नंबर 1. आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत? मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत आणि किती चौकोन आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, आकृतीचे जे वेगवेगळे भाग आहेत प्रत्येक भागाला आपण एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. एक विशिष्ट इंग्रजी अक्षर त्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला त्रिकोण आणि चौकोन मोजणं सोपं जाईल. कारण की एखादा भाग मित्रांनो त्रिकोण असेल, एखादा भाग चौकोन असेल. कधी कधी आपल्याला दोन भाग एकत्र करून त्रिकोण तयार होईल, कधी तीन भाग एकत्र करून त्रिकोण तयार होईल. म्हणून त्यासाठी मित्रांनो आपण नावं दिल्यानंतर हे आकृतीमध्ये असणारे त्रिकोण आणि चौकोनाचे भाग मोजणं आपल्याला सोपं जाईल. सुरुवातीला मित्रांनो आपण त्रिकोण मोजणार आहोत. त्यामध्ये सुद्धा एक भाग म्हणजे एक त्रिकोण, असे त्रिकोण आपण सुरुवातीला मोजणार. त्यानंतर दोन भागांना एकत्र करून किती त्रिकोण होतात ते मोजणार. त्यानंतर तीन भागांना एकत्र करून किती त्रिकोण होतात ते मोजायचे आहेत. बघा, सुरुवातीला एक भाग. तर मित्रांनो हा बी, या ठिकाणी आपण बघू शकतो बी हा एक त्रिकोण आहे. मित्रांनो हा जो भाग दिसतोय आपल्याला हा त्रिकोण आहे. त्यानंतर सी, मित्रांनो सी हा एक त्रिकोण आहे. त्यानंतर आहे ई, त्यानंतर आहे एफ. म्हणजे मित्रांनो एक भाग म्हणजे एक त्रिकोण, असे चार त्रिकोण आहेत. त्यानंतर आता दोन भागांना एकत्र करायचे मित्रांनो. बघा ए आणि सी, ए आणि सी मित्रांनो हे दोन भाग जर आपण एकत्र केले तर हा एक त्रिकोण होतो. त्यानंतर आहे ई आणि जी. मित्रांनो हा ई आणि जी हे दोन भाग एकत्र केले म्हणजे आणखी एक त्रिकोण तयार होतो. दोन भागांना मिळून एक त्रिकोण, असे दोन त्रिकोण आहेत. त्यानंतर आता तीन भाग. बघा मित्रांनो बी डी ई, बघा बी डी आणि ई मित्रांनो हे तीन भाग एकत्र करायचे. बी डी ई हा एक त्रिकोण झाला. त्यानंतर सी डी एफ, मित्रांनो बघा हा सी डी आणि एफ हे तीन भाग एकत्र केले म्हणजे हा दुसरा त्रिकोण. म्हणजे मित्रांनो तीन भागांना एकत्र केल्यानंतर दोन त्रिकोण होतात. म्हणजे आता मित्रांनो चार भागांना एकत्र करून त्रिकोण तयार होत नाही. म्हणजे मित्रांनो आता एकूण त्रिकोणाची संख्या झाली किती? 4 आणि 4 8. मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण आहेत. आता आपल्याला मोजायचे चौकोन. तर मित्रांनो सुरुवातीला एक, पूर्ण एक भाग म्हणजे एक चौकोन. असे किती चौकोन आहेत? तर मित्रांनो ए, बघा ए चार बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे चौकोन. मित्रांनो बघा या ठिकाणी ए हा जो भाग आहे त्याला चार बाजू आहेत म्हणजे ही चौकोनाची आकृती आहे. त्यानंतर आहे मित्रांनो डी, डी हा सुद्धा एक चौकोन आहे. त्यानंतर आहे जी, हा सुद्धा एक चौकोन आहे. मित्रांनो एक भाग म्हणजे एक चौकोन, असे किती चौकोन झाले? तर तीन. त्यानंतर मित्रांनो आता दोन भागांना एकत्र करायचे आणि चौकोन तयार करायचा. बघूयात ए बी, मित्रांनो हा एक चौकोन आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बी डी, बी आणि डी हे दोन भाग एकत्र केले म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो बी आणि डी ला एकत्र केलं म्हणजे हा एक चौकोन झाला. त्यानंतर मित्रांनो सी आणि डी हा एक चौकोन आहे. त्यानंतर आहे डी आणि ई, मित्रांनो हा डी आणि ई हा सुद्धा एक चौकोन आहे. त्यानंतर आहे डी एफ, मित्रांनो हा डी आणि एफ हे दोन भाग एकत्र केले म्हणजे हा एक चौकोन झाला. आणि त्यानंतर आहे एफ आणि जी, मित्रांनो हा एफ आणि हा जी हा सुद्धा एक चौकोन आहे. म्हणजे दोन भाग एकत्र केल्यानंतर चौकोन होतात. असे किती चौकोन आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर मित्रांनो आता तीन भागांना एकत्र करायचे आणि चौकोन तयार करायचा आहे. किती आहेत बघा? बी डी एफ, सुरुवातीला बी डी आणि एफ मित्रांनो हे तीन एकत्र केले म्हणजे हा एक चौकोन आहे. त्यानंतर आहे सी डी ई, सी डी आणि ई मित्रांनो हे तीन भाग एकत्र केले पुन्हा एक चौकोन तयार झाला. तीन भागांना एकत्र करून मित्रांनो दोन चौकोन तयार होतात. त्यानंतर आता चार भाग. बघा ए बी सी डी ई, ए बी सी डी ई हा एक चौकोन आहे. त्यानंतर पुन्हा सी डी ई एफ जी, बघा सी डी ई एफ जी हा एक म्हणजे हे दोन, म्हणजे मित्रांनो दोन या ठिकाणी चौकोन झाले. हा एक आणि हा दुसरा. त्यानंतर ए बी सी डी एफ, बघा ए बी सी डी आणि एफ मित्रांनो फक्त ई आणि जी याला वगळता हा एक चौकोन आहे. त्यानंतर पुन्हा बी बी डी ई एफ जी, बी डी ई एफ जी मित्रांनो फक्त ए आणि सी ला बाजूला केल्यानंतर पुन्हा एक चौकोन आहे. म्हणजे चार भागांना एकत्र केल्यानंतर मित्रांनो 1 2 3 आणि 4 चौकोन तयार होतात. आणि मित्रांनो हा संपूर्ण हे सगळे भाग एकत्र केल्यानंतर सुद्धा मित्रांनो एक चौकोन तयार होतो म्हणजे संपूर्ण मध्ये एक येतो. आता चौकोनांची संख्या झाली किती? 3 आणि 6 9, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 1 16. मित्रांनो चौकोनाची संख्या आहे 16 आणि त्रिकोणांची संख्या आहे 8. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8 आणि 16.
प्रश्न नंबर 2. आकृतीत त्रिकोण व चौकोन यांची एकूण संख्या किती आहे? मित्रांनो, त्रिकोण आणि चौकोन यांची एकूण संख्या किती आहे? बघा, आता त्रिकोण 3 बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती. मित्रांनो, प्रत्येक भागाला आपण विशिष्ट नाव दिलेलं आहे ए बी सी डी. बघा मित्रांनो, ए हा एक त्रिकोण आहे, बी एक त्रिकोण आहे, सी आणि त्यानंतर डी. मित्रांनो, एक भाग म्हणजे एक त्रिकोण, असे एकूण त्रिकोण आहेत 4. आता मित्रांनो, 2 भागांना एकत्र करा किंवा 3 भागांना एकत्र करा किंवा 4 भागांना एकत्र करून या ठिकाणी त्रिकोण तयार होणार नाही. आता आपल्याला मोजायचे चौकोन. मित्रांनो, ए बी हा एक चौकोन आहे, बी सी हा एक चौकोन आहे आणि त्यानंतर सी डी हा एक चौकोन आहे. आता 3 भागांना आपण एकत्र करणार ए बी सी. मित्रांनो, हा एक चौकोन झाला, त्यानंतर बी सी डी हा पुन्हा दुसरा चौकोन झाला. म्हणजे मित्रांनो, 2 भागांना एकत्र करून आहेत 3 चौकोन, त्यानंतर 3 भागांना एकत्र केल्यानंतर 2 चौकोन आहेत. आणि मित्रांनो, ही पूर्ण आकृती एक चौकोन आहे, म्हणजे संपूर्ण आकृती एक चौकोन. मग मित्रांनो, चौकोनांची संख्या झाली किती? 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि मित्रांनो, आपल्याला एकूण मोजायचे आहेत. त्रिकोण आहेत 4 आणि चौकोन आहेत 6, म्हणजे एकूण 10. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. प्रश्न नंबर 3. लगतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? मित्रांनो, आपल्याला या आकृतीमध्ये फक्त त्रिकोण ओळखायचे आहेत. बघा, आकृतीमधील प्रत्येक भागाला आपण एक विशिष्ट नाव दिलेलं आहे ए बी सी डी ई आणि एफ. मित्रांनो, आपल्याला त्रिकोण ओळखायचे आहेत. बघूयात, एक भाग म्हणजे एक त्रिकोण. असे किती भाग आहेत, असे किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो, ए बी सी डी ई आणि एफ. प्रत्येक भाग म्हणजे मित्रांनो एक त्रिकोण आहे. मग हे त्रिकोण झाले किती? 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर मित्रांनो, आता 2 भागाला आपण एकत्र करणार आणि त्रिकोण तयार करणार. ए बी हा एक त्रिकोण आहे, त्यानंतर बी सी हा एक त्रिकोण आहे पुन्हा. मित्रांनो, डी ई आणि त्यानंतर ई एफ. म्हणजे मित्रांनो, 2 भाग एकत्र केल्यानंतर 4 त्रिकोण तयार होतात. त्यानंतर आता मित्रांनो 3 भाग. ए बी सी हा एक त्रिकोण आहे, त्यानंतर डी ई एफ. मित्रांनो, हा दुसरा त्रिकोण. म्हणजे 3 भाग एकत्र केल्यानंतर मित्रांनो 2 त्रिकोण तयार झाले. आता 4 भागांना आपल्याला एकत्र करायचं. तर मित्रांनो, सी डी ई आणि एफ हा एक त्रिकोण तयार झाला. 4 भागांना एकत्र केल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो. आता मित्रांनो 5 भाग. बघा, बी सी डी ई एफ 5 भागांना मित्रांनो ए सोडून द्या, फक्त ए सोडून राहिलेला पूर्ण भाग हा एक त्रिकोण आहे. म्हणजे मित्रांनो 5 भाग एकत्र केल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो. आणि मित्रांनो, ही संपूर्ण आकृती म्हणजे 6 भाग, ही पूर्ण आकृती म्हणजे एक त्रिकोण आहे, म्हणजे हा एक. आता मित्रांनो, आपल्याला त्रिकोण मोजायचे. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 13 14 आणि 15. एकूण त्रिकोणाची संख्या आहे 15. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15. प्रश्न नंबर 4. लगतच्या आकृतीत किती कोण आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये किती कोण आहेत ते आपल्याला कोण ओळखायचे आहे. मित्रांनो, बघा, प्रत्येक भागाला, प्रत्येक कोणाला एक विशिष्ट नंबर दिलेला आहे. बघा, 1. मित्रांनो, 1 नंबरचा जो भाग दिसतोय तो म्हणजे एक कोण आहे. 2 3 4 5 6 7 याप्रमाणे मित्रांनो 7 भाग आहेत, म्हणजे 7 कोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पण मित्रांनो, आपण 1 आणि 2 या भागाला एकत्र करून एक कोण तयार करू शकतो. 2 3 ला, 3 4 ला, 4 5 ला, याप्रमाणे 3 भाग एकत्र करून एक कोण तयार होईल. त्यानंतर 4 5 6 आणि 7 भाग. मित्रांनो, संपूर्ण आकृती ही सुद्धा एक कोण आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला एकूण कोण किती तयार होतील ते मोजायचे आहेत. तर मित्रांनो, अतिशय सोपं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 7 भाग दिसत आहेत, म्हणजे या ठिकाणी 7 कोण आहे. या सर्वांची करायची बेरीज म्हणजे तेवढे कोण आपल्याला तयार करता येतील किंवा तेवढे कोण दिलेल्या आकृतीमध्ये आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आता फक्त 7च कोण या ठिकाणी दिसतात. पण 2 भाग एकत्र केले, 3 भाग एकत्र केले, 4 भाग एकत्र केले, याप्रमाणे एकूण किती कोण आहेत तर आपण या ठिकाणी मोजूयात. बघा, आता 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 26 27 आणि 28. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोणांची संख्या आहे 28. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 28. प्रश्न नंबर 5. लगतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे ते आपल्याला मोजायचे आहे. मित्रांनो, प्रत्येक भागाला एक विशिष्ट आपण नाव दिलेलं आहे ए बी सी डी.
मित्रांनो ए हा भाग म्हणजे एक त्रिकोण आहे, त्यानंतर बी हा एक त्रिकोण आहे, सी डी. मित्रांनो प्रत्येक भाग म्हणजे एक त्रिकोण आहे, म्हणजे एक भाग म्हणजे एक त्रिकोण. अशी त्रिकोणाची संख्या किती आहे? अशी त्रिकोणाची संख्या आहे 4. आणि मित्रांनो आता 2 भागांना एकत्र केलं, 3 भागांना एकत्र केलं, असा त्रिकोण आहे का? तर मित्रांनो नाही. 2 भागांना किंवा 3 भागांना एकत्र केल्यानंतर त्रिकोणाची आकृती तयार होत नाही. आणि आता 4 भाग म्हणजे संपूर्ण आकृती ही एक त्रिकोणाची आकृती आहे. म्हणजे संपूर्ण हा एक त्रिकोण आहे. आता मित्रांनो त्रिकोणाची संख्या किती झाली? 4 आणि 1 5. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 6. लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत? मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे आणि चौकोन किती आहे ते आपल्याला मोजायचे आहे. प्रत्येक भागाला आपण एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. ए बी सी डी ई एफ. आता मित्रांनो आपल्याला सुरुवातीला त्रिकोण मोजायचे आहेत. एक भाग म्हणजे एक त्रिकोण. असे किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो ए बी सी डी ई एफ. प्रत्येक भाग हा मित्रांनो एक त्रिकोण आहे, म्हणजे ही त्रिकोणाची संख्या झाली 6. त्यानंतर आता 2 भागांना एकत्र केल्यानंतर एक त्रिकोण होतो. असे त्रिकोण किती आहेत? तर मित्रांनो बी सी. हे 2 भाग एकत्र करा, एक त्रिकोण तयार होईल. त्यानंतर सी आणि ई. मित्रांनो सी आणि ई हे 2 भाग एकत्र केले म्हणजे मित्रांनो पुन्हा एक त्रिकोण तयार होईल. त्यानंतर आहे डी आणि ई. मित्रांनो हा डी आणि ई हे 2 भाग एकत्र केल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर आहे बी डी. मित्रांनो बी आणि डी हे 2 भाग एकत्र केले म्हणजे एक त्रिकोण तयार होतो. 2 भागांना एकत्र केल्यानंतर त्रिकोण तयार होतो. अशी त्रिकोणाची संख्या आहे 4. आणि त्यानंतर मित्रांनो आता 3 भागांना एकत्र करायचे, त्यामध्ये सी ई एफ. मित्रांनो सी ई एफ हे 3 भाग एकत्र केल्यानंतर सुद्धा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे आता मित्रांनो 4 भाग किंवा 5 भागांना एकत्र करून त्रिकोण तयार होत नाही. म्हणजे त्रिकोणांची संख्या किती झाली? 6 आणि 4 10 आणि 1 11. मित्रांनो आता मोजायचे आहेत आपल्याला चौकोन. बघा आता एक भाग म्हणजे एक चौकोन अशी आकृती नाहीये. आता आपल्याला 2 भागांना एकत्र करायचे. ए बी हा एक चौकोन आहे. त्यानंतर मित्रांनो ई एफ. ई आणि एफ हा सुद्धा एक चौकोन आहे. म्हणजे 2 भागांना एकत्र केल्यानंतर चौकोन तयार होतो. अशी चौकोनांची संख्या आहे 2. त्यानंतर आता मित्रांनो 3 भागांना एकत्र करायचं. ए बी सी हा एक चौकोन आहे. त्यानंतर ए बी डी हा एक चौकोन आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी डी ई एफ. मित्रांनो डी ई एफ हा एक चौकोन आहे. 3 भागांना एकत्र केल्यानंतर चौकोन तयार होतो. अशी चौकोनांची संख्या आहे 3. त्यानंतर मित्रांनो आता 4 भागांना एकत्र करायचं. बघा बी सी ई आणि डी. मित्रांनो बी सी डी ई. बी सी ई डी म्हणजे 4 भागांना एकत्र केल्यानंतर चौकोन तयार होतो. असा एक चौकोन आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आता 5 भागांना एकत्र करायचं. बी सी डी ई एफ. मित्रांनो ए वगळता राहिलेला हा पूर्ण भाग म्हणजे एक चौकोन आहे. आता मित्रांनो आपल्याला चौकोनाची संख्या मोजायची आहे. 3 आणि 2 5 6 आणि 7. मित्रांनो त्रिकोणांची संख्या आहे 11 आणि चौकोनाची संख्या आहे 7. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 व 7. प्रश्न नंबर 7. दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? प्रत्येक भागाला आपण मित्रांनो एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. ए बी सी डी ई एफ. आता मित्रांनो एक भाग म्हणजे एक त्रिकोण. असे किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो या आकृतीमध्ये दिलेला प्रत्येक भाग हा एक त्रिकोण आहे. म्हणजे एक भाग म्हणजे एक त्रिकोण. अशी त्रिकोणांची संख्या आहे 1 2 3 4 5 6. त्यानंतर मित्रांनो 2 भागांना एकत्र करायचे आणि त्रिकोण तयार करायचा. असे किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो ए बी हा एक त्रिकोण आहे. त्यानंतर डीई किंवा ईडी हा एक त्रिकोण. म्हणजे 2 भागांना एकत्र केल्यानंतर मित्रांनो 2 त्रिकोण तयार झाले. आता 3 भागांना एकत्र करायचं. ए बी सी हा एक त्रिकोण आहे. त्यानंतर सी डी ई हा एक त्रिकोण आहे. त्यानंतर डी ई एफ हा एक त्रिकोण आहे. आणि एफ ए बी हा एक. म्हणजे मित्रांनो 3 भागांना एकत्र केल्यानंतर त्रिकोण तयार होतो. अशी त्रिकोणांची संख्या आहे 4. आता मित्रांनो सगळे मिळून त्रिकोण झाले किती? 6 आणि 4 10 आणि 2 12. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12. प्रश्न नंबर 8. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? मित्रांनो या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या आपल्याला ओळखायची आहे. 4 बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे चौकोन. तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी मी टिंब देईल तो एक चौकोन असेल. बघा या ठिकाणी मित्रांनो हा जो भाग आहे तो आयताकृती आहे, पण तो सुद्धा एक चौकोन आहे 1. त्यानंतर मित्रांनो 2
3. आता या दोघांना एकत्र केल्यानंतर पुन्हा 1 होणार. 1, 2, 3 आणि 2 एकत्र केल्यानंतर 4. त्यानंतर मित्रांनो हा एक भाग 5, 6, 7. त्यानंतर 8, 9, 10, 11 आणि मित्रांनो 12. या आकृतीमध्ये मित्रांनो चौकोनांची संख्या आहे 12. पुन्हा आपण मित्रांनो बघू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12. प्रश्न नंबर 9. दिलेल्या आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती? मित्रांनो या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे? बघा आता सुरुवातीला आपण आडवे जे कॉलम आहेत मित्रांनो त्यांना नंबर दिले 1, 2, 3, 4, 5, 6. आता त्यानंतर उभे मित्रांनो नंबर द्यायचे आहेत 1, 2, 3. आता आडवे आणि उभे नंबर दिल्यानंतर मित्रांनो काय करायचं? आडवे जे कॉलम आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आणि त्याला गुणिले उभे जे आपण नंबर दिलेले आहेत त्यांची बेरीज करून मित्रांनो गुणाकार करायचा. बघा आता मित्रांनो आडवे जे नंबर आहेत त्यांची आपल्याला सुरुवातीला बेरीज करायची आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6, 5, 11, 11, 4, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 1, 21. त्यानंतर आता गुणिले उभे 1, 2, 3 म्हणजे 3 आणि 2, 5 आणि 1, 6. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी यांचा करायचा आहे गुणाकार. 21 सक 126. 21 सक 126 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 126. मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची एकूण संख्या आहे 126. आता 126 आपण त्या ठिकाणी मोजत बसणं मित्रांनो एवढं सोपं नाहीये. 1, 2 म्हणजे 1 ला आणि 2 ला एकत्र करा म्हणजे एक चौकोन तयार होतो. 1, 2, 3 ला एकत्र करा म्हणजे एक चौकोन तयार होतो. मित्रांनो याप्रमाणे आपल्याला चौकोन तयार करून ते मोजत बसणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी मित्रांनो आडवे आणि उभे नंबर द्या. मित्रांनो आडव्या नंबरची या ठिकाणी बेरीज करा, उभ्या नंबरची बेरीज करा, दोघांचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला चौकोनांची संख्या मिळेल. याप्रमाणे मित्रांनो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथपर्यंत जरी आपल्याला आडवे नंबर दिलेले असतील आणि उभे 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे जरी नंबर दिलेले असतील, आणखी कितीही पुढे मित्रांनो हे नंबर असू द्या, तर मित्रांनो याच पद्धतीचा वापर करून आपल्याला चौकोनांची संख्या मोजता येणं शक्य आहे. नाहीतर मित्रांनो आपला या ठिकाणी 10 ते 15 मिनिटाचा वेळ या ठिकाणी संपून जाऊ शकतो. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 126. प्रश्न नंबर 10. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? मित्रांनो या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या आपल्याला मोजायची आहे. आता मित्रांनो एक भाग म्हणजे एक चौकोन. असे किती चौकोन आहेत? तर मित्रांनो ए हा एक चौकोन आहे. त्यानंतर मित्रांनो सी हा एक चौकोन आहे आणि डी हा भाग म्हणजे सुद्धा एक चौकोन आहे. तर मित्रांनो एक भाग म्हणजे एक चौकोन असे चौकोन आहेत 3. आता दोन भागांना एकत्र करून चौकोन तयार करायचा आहे. मित्रांनो ए आणि डी हा एक चौकोन आहे. त्यानंतर डी आणि सी हा दुसरा चौकोन म्हणजे दोन भागांना एकत्र केल्यानंतर चौकोनांची संख्या आहे 2. आता मित्रांनो 3 भागांना किंवा 4 भागांना एकत्र करून चौकोन तयार होत नाहीये. म्हणजे चौकोनांची संख्या झाली किती? 3 आणि 2 5. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 5. प्रश्न नंबर 11. सोबतच्या आकृतीत किती घन ठोकळे आहेत? मित्रांनो या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.